उपवासाचा कर्ड राईस बनवण्यासाठी 1 कप भगर घेतली आहे। आता याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। या कपनी 1 कप भगर घेतलेली आहे, तर यात 3 पट पाणी घेऊ आपण। चवीपुरतं मीठ टाकू। पाण्याला उकळी आलेली आहे, तर थोडंसं तूप टाकून घेऊ। धुवून घेतलेली भगर टाकू आणि भगर शिजवून घ्यायची आहे। आता भगर छान शिजली आहे। एका बाउल मध्ये काढून घेऊ। थोडं दूध टाकून घेऊ, दही टाकू आणि सगळं छान मिक्स करून घेऊ। दही आणि दूध छान मिक्स झालेलं आहे। आता याला फोडणी देऊन घेऊ। दही टाकले, त्याच्यामुळे थोडीशी साखर टाकू। परत एकदा मिक्स करून घेऊ। फोडणीसाठी तूप टाकून घेऊ। फोडणीसाठी जिरे, शेंगदाणे, मिरची, लाल मिरची, उपवासाला कढीपत्ता खात असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। काजू टाकू, नाही टाकले तरी चालतील। फोडणीसाठी थोडंसं मीठ टाकू। फोडणी झालेली आहे, आता गॅस बंद करू। फोडणी टाकून घेऊ। यात थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकू। कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर ती पण टाका। आता हे सगळं मिक्स करून घेऊ।